आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या फडणवीस गृहमंत्र्याला नाक घासायला लावलं. नाक पावसाचे दिवस असताना देखील आपली रोजंदारी बुडून, कारण सगळ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आपण रोजंदारीवरती जाणारी माणसं आहोत. जोपर्यंत आपण कामात आहे तोपर्यंत आपली चूल पेटत नाही. ती रोजंदारी बुडून 500 रुपये खिशातनं घालून आज या ठिकाणी आपण मोर्चाला आलो. मी आल्यानंतर बघितलं आपण किमान 3 किलोमीटर चालत आलोय. मी येताना आमचे मित्र युवराज सोनवणेशी बोलत होतो की या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आमदार आहेत, कार्यालय पण अशा ठिकाणी नेऊन घातलंय की लोकांनी तिकडे गेलंच नाही. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिलेली आहे आणि लोकशाहीमध्ये आंदोलन करणं, आपल्या हक्क अधिकारासाठी जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून फंडामेंटल राईट्स दिले ते अबाधित ठेवण्यासाठी आपण रस्त्यावरती येऊन आंदोलन करतो. ती जिवंतपणाचं लक्षण आहे. जर आमचा आवाज कोणी संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये आमचे आमदार खासदार नसतील तर बाबासाहेब म्हणतात की रस्त्यावरची लढाई तुम्हाला करावी लागणार आहे. तिथल्या गोरगरिबांचा आवाज शासन दरबारी मांडण्यासाठी, ऐकण्यासाठी रस्त्यावरती यावं लागणार आहे. इथं जर 4 किलोमीटर अंतरावरती चालत यायचं असेल, पुढच्या वेळेस जर मोर्चा काढला तर किमान वंचित बहुजन आघाडीचेच लोक मोर्चा काढू शकतात. बाकीच्या विषयच आहे. भारतात 1 नंबरचं कार्यालय मानावं लागेल तुमच्या त्या लोकप्रतिनिधी लांब नेऊन असणार. जनतेच्या जवळ, जनता जवळ लवकरात लवकर त्या अधिकाऱ्यांपर्यंत जाईल असं कार्यालय असलं पाहिजे. मित्रांनो, 7 तारखेला निवेदन दिलंय. तहसील कार्यालय आणि गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या संदर्भातलं एक निवेदन. आमच्या बाकीच्या भागामध्ये, आमच्या नगर जिल्ह्यामध्ये पद्धत आहे, निवेदन गेलं की आंदोलनकर्त्याला चर्चेला बोलवलं. मला असं वाटतं की माननीय तहसीलदारांनी निरोप नाही दिला होता का चर्चेला? आंदोलनकर्त्याचं निवेदन आल्यानंतर त्या मागण्याच्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या विभागाची त्या मागण्या संबंधित आहे त्या विभागाच्या लोकांना या तालुक्याचे दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार साहेब मीटिंग लावतात आंदोलनकर्त्याची. मला वाटतं की निवेदन दिल्यानंतर तालुक्याच्या तहसीलदारांना त्याची आवश्यकता भासली नाही. तुमची अशी चर्चा करावी. साहेब, तुम्ही कुठल्या तरी शेतकऱ्यांचे मुलं असतात, तुम्ही जर मनात आलं असतं तर या पदाधिकाऱ्यांना बोलून घेऊन चर्चा करू शकला असतात. आज हे लोक रोजंदारी बुडून या ठिकाणी आलात. आम्हाला याची हौस नाही, कंड नाही आम्हाला मोर्चा काढायचा साहेब. आणि परत तिथे लांब चालत आलो, तुमचे पोलीस आम्हाला गेटवरती अडवतात का? दादागिरी कुणाचा ऐकतात? लोकप्रतिनिधीचा? अरे घरगाड्यासारखा. तर कुणी आमदार वाचवायला येत नसतो. परभणीचा सूर्यवंशी मारला, कुणी वाचवायला आला नाही तिथल्या डीवायएसपीला पीआयला 302चा गुन्हा दाखल झालाय साहेब. जेलमध्ये खडी फोडत बसावं लागेल आमच्या पारध्यांच्या भिलांच्या पोराबरोबर. पारध्यांच्या भिलांचे पोरं चोऱ्याने करतात, जोडणी टाकतात, जेलमध्ये बसलेत. काल बघितलं जालन्यामध्ये त्या डीवायएसपीला स्टाईलने लाथ मारली ना आंदोलनकर्त्यावर. तसे आता तुमच्यावरती लाथा घालणार होते. मी म्हणलो पाहतोच आता आमच्यावर लाथा घालता की तुमच्यावर आम्ही लाथा घालतो ते. म्हणून आतमध्ये आलोय. काय करतात? 353 दाखल करतात, 4 दिवस 8 दिवस जेलमध्ये बसवतात. मुजोर झालेत, मुजोर. पूर्वी गावागावातले प्रस्थापित मुजोर झाले होते पुढारी. आता त्या लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादानं पैशाच्या जोरावरती अधिकारी पण मुजोर झालेत. अधिकारी म्हणून सावध व्हावं लागेल, जागा व्हावं लागेल. जिवंत आपल्याला राहायचं असेल तर मित्रांनो आंदोलन करावं लागणार आहे. याच्या उरावरती बसून हे आपले लोकांना सेवक आहेत. तुम्ही मालक आहात. संविधानामध्ये त्या प्रजेला मालक केलेला आहे. तुम्ही मालक आहात. हे आपले सेवक आहेत. आमदार पगार करत नाही. या देशातल्या जनतेच्या घामातला जो पैसा जातो कर रुपी, त्याच्यातनं यांच्या डोंगाखाली गाड्या आहेत, लाल दिव्याच्या गाड्या, आणि वरती बसायला. इथून पुढच्या काळामध्ये आपले प्रश्न आपल्याला सोडवावे लागेल, धसास लावावे लागेल. गायरान जमिनीवरची अतिक्रमण नोटिसा करतात. शासनाचा निर्णय काय आहे? त्याची अंमलबजावणी नाही करणार. कुणी करायची? तुम्हीच करणार आहात रावसाहेब. तालुक्याचे तहसीलदार या नात्याने या तालुक्यामधल्या ज्या गायरान जमिनीवरची अतिक्रमण आहेत, सुप्रीम कोर्टाचे आदेश आम्हाला पण माहिती. 1 जानेवारी 2011
अगोदरची अतिक्रमण आम्ही ती सांगत नाही साहेब, पण त्याच्या अगोदर 17 शासन निर्णय झाले त्या महाराष्ट्र सरकारनं. एकीला नोंदी आहे तुमच्या महसूल दप्तरी, त्या नोंदी घेऊन तुम्हाला त्या जमिनी 7/12 घ्यावा लागतात आणि त्या अतिक्रमण धारकाच्या नावावर तुमच्या काय घरच्या जमिनी मागतो का आम्ही? तुमच्या 7/12 जमिनी मागतोय का? शासनाची जमीन आहे आणि शासनाची जमीन ही आमच्या हक्काची जमीन आहे, ते कुणाच्या बापाची जमीन आहे. उद्यापासून राहिलेली गायरान जमीन पण साहेबांनी आता अतिक्रमण करणारे लगेच येतात आमच्याकडे पोलिस घेऊन. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत अतिक्रमण करू नका. मग अगोदर शासन निर्णय घेतले ते नावावर करायला काय झालं तुम्हाला? एक या तालुक्यामध्ये 2011 अगोदरची जी अतिक्रमण आहेत मोहीम सुरू करा. एक मोर्चा झाला म्हणजे आम्ही येणार नाही असं नाही. इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक महिन्याला इथं ठिय्या आंदोलन होणार. महिन्यात काय केलं या विभागाने याचा लेखाजोखा तुम्हाला आम्हाला द्यावा लागणार आहे. फक्त आमदाराला देऊन उपयोग नाही, तर आमदार आमच्यात झालंय ते त्याला द्या नाही तर नका देऊ. त्याने किती वतनाच्या जमिनी देवस्थानच्या जमिनी बळकावल्या आम्हाला फार द्यायचे घेऊन नाही. त्या देवस्थानच्या जमिनी बळकावल्या तुमच्याच आशीर्वादामुळे. अरे तुमचं कार्यालय फॉरेस्टच्या जागेमध्ये, हे कार्यालय इथं कुठेतरी उभा आहे. कार्यालय हे फॉरेस्टच्या जागेमध्ये. यांना नोटिसा पाठवल्या सरकारने वन विभागाने आणि शहाजोग निघालेत आम्हाला नोटीस द्यायला की अतिक्रमण. चोराच्या उलट्या बाबा आम्ही चोर नाही, हे चोर आहेत. यांनी वन विभागाच्या जमिनी बळकावल्यात आणि गोरगरिबाला हकलण्याचं काम करतात. लक्षात ठेवा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही काम करतोय. कायदा वाचतोय, असंविधानिक भाषा वापरणार नाही, वापरत नाही. कायदा आम्हाला पण कळतोय. पण जर बेकायदेशीरपणे तुम्ही काही कृत्य करायला गेलात तर आम्ही भविष्य काळात तुम्हाला सोडणार नाही. भरपूर सांगितलं आमच्या भावात आणि आदिवासी समाजातला पोरगा घरकुल मंजूर झालाय. आता खरं व्हिडिओ यायला पाहिजे होते, का नाही व्हिडिओ आले म्हणे ते इथं त्या गावातलं फक्त तुटकं खादी 4-5 रुपयाची घातलेलं खादी कपड्याचं ते अण्णा दादा भाऊ काका ते रुबाब करते तुमच्यावरती. लक्षात ठेवा, घरकुल कुणाचं नाहीये, घरकुल शासनाचं आहे. रमाई बंद असेल तर शासनाचं, सबरी बंद असेल तर शासनाचं, प्रधानमंत्री आवास असेल तर केंद्राचं, आमदाराचं पंचायत समितीचं घरकुल रुपये देखील नाही. कुणाला रुपये पण देऊ नका. ज्याला जागा नाहीये त्याला ग्रामपंचायतची जागा आहे. जर गायरान जागा असेल तर प्रस्ताव करायचा ग्रामपंचायतनं पंचायत समितीला द्यायचा, तहसीलदारला द्यायचा आणि प्रांत अध्यक्षाखाली कमिटी आहे. आलेलं घरकुल गायरान जागेमध्ये देता येतं. तुम्हाला सांगितलं जातं गावात की तुमच्या नावावर जागा नाही म्हणून तुम्हाला घरकुल दिलं जात नाही. हे डोक्यातून काढून टाका. ज्या गावात घरकुल मंजूर झालं तुम्हाला जागा नसेल आमचे नंबर घ्या, 2-4 जणांचे सांगा आम्हाला. आम्ही लावतो खोडा त्या व्हिडिओला. मी कसा लावायचा आम्हाला माहिती, खोडा लावतो नाही तर मुळा काहीतरी घालावं लागेल आम्हाला. त्याच्याशिवाय कुणाला तरी. आणि म्हणून इथून पुढची एक मोहीम सुरू करायची आहे दिलीपराव. इथून पुढे तालुक्याचा आढावा घ्या साहेब. कोणत्या कोणत्या गावामध्ये गायरान जमिनीची वरती अतिक्रमण आहेत. हा मोर्चा असा तसा नाही काढला. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांना सांगून इथं आलोय. अपडेट आहे त्यांना. आम्ही तहसील कार्यालयात घुसलोय, गेट तोडून इथं आलोय. व्हिडिओ आणि त्यांचा प्रतिनिधी आला तर कदाचित साहेब तुमच्या तहसील कार्यालयामध्ये आतमध्ये तुमच्या केबिनमध्ये जाऊन आम्हाला बसावं लागेल. ती बसायची वेळ आणू नका. 30 वर्षापासून आंदोलन करतो. प्राध्यापक आहेत, 14 गुन्हे आहेत, 14 माझ्यावरती. घाबरत नाही आम्ही. दरोडे खोराचा पोरगा आहे, अजिबात घाबरत नाही. बाप चोऱ्यान दरोडे टाकायचा, मी चोऱ्यान दरोडे टाकत नाही. मी लोटकांसाठी लढतो. 14 गुन्हे आहेत माझ्यावर. व्हिडिओ प्रतिनिधी आले नाही तर आम्हाला आतमध्ये घुसावं लागणार आहे. पीआय साहेब तुम्हाला जेवढा बंदोबस्त वाढवायचा 10 मिनिटांमध्ये वाढवा, पण आम्ही आतमध्ये घुसणार आहोत. जोपर्यंत व्हिडिओ येत नाही तोपर्यंत चर्चा करा. एक तर निवेदन दिलं होतं त्याच्या अगोदर चर्चा व्हायला पाहिजे होती. आमच्या अध्यक्षाबरोबर बोलायला पाहिजे होतं, बोलून घ्यायला पाहिजे होतं. आमची रोजंदारी बुडवली. कामाचा पैसा या ठिकाणी खर्च करून आमची माणसं आलेली आहेत. आणि म्हणून तहसीलदारांना विनंती आपण चर्चा करू त्यांच्यासोबत. महिनाभरामध्ये ज्या ज्या गावामध्ये गायरान जमीन उठती अतिक्रमण नाही तर उत्तर द्यावं लागेल आम्हाला. हे लक्षात ठेवा. दुसरं, ज्या जमिनी मिळाल्या आणि पोट खराब आहेत शासनाकडे पाठवायची गरज नाही. अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्याकडे पण पाठवायची गरज नाही. तहसीलदार, तलाठी, सर्कल, भूमी अभिलेख आणि प्रांत
इथं फिरतंय ते प्रकरण. अरे पोट खराब, आम्ही लागवडी खाली क्षेत्र आहे, आम्हाला पीक विमा भेटत नाही. लय पाऊस झाला, वाहून गेलं, शेजाऱ्याला नुकसान भरपाई मिळते, आमच्या बांधवांना भेटत नाही. पीक कर्ज नाही, पीक विमा नाही, नुकसान भरपाई नाही. तो लागवडी खाली आहे, पण यांच्या चुकांमुळे तो पोट खराब आहे जात नाही आणि लागवडी खाली क्षेत्र येत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी ज्यांच्या ज्यांच्या सातबाऱ्यावरती पोट खराब आहे अर्ज दाखल करा. महिन्याभराच्या आतमध्ये जर कारवाई झाली नाही तर याच कार्यालयामध्ये पालं ठोकून राहुटी टाकून आंदोलन करू. तुम्ही आता नाही करावाच लागेल. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. सध्याला चंगळ चालू आहे. कुणी विचारलं तर रस्त्यावरती यावं लागणार आहे. घरकुल असू द्या, पोट खराब असू द्या किंवा गायरान जमिनी असू द्या, हे सगळे प्रश्न निकाली लावायचे असतील तर आपल्याला संघर्षाशिवाय, आंदोलनाशिवाय पर्याय नाहीये. आणि म्हणून आता ते अधिकारी तहसीलदार साहेब आलेले आहेत. उलट मी तर त्यांना असे म्हणेल की त्यांनी आता माफी मागितली पाहिजे की 7 तारखेला निवेदन दिलं साहेब, तुम्ही आमच्या बरोबर चर्चा का केली? आम्हाला हौस नव्हती आज मोर्चा येऊ. तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवलं असतं तर आमचे अधिकारी पदाधिकारी तुमच्यावर चर्चेला आले असते, चर्चा केली असती, तोडगा टिकला असता, तुम्ही विनंती केली असती मोर्चा काढू नका, तुमचे प्रश्न मार्गी लावतो, तर चर्चेतनं हा प्रश्न मिटला असता. पण तुम्हाला असं वाटलं येऊ द्या, काय करतात, येऊन येऊन किती येणार आहेत मोर्चामध्ये? आम्हाला काय साहेब, आम्ही काय झाडाखालचे पुढारी आहेत काय? गावचे दलाल बडव्यासारखे आमचे लोक आहेत काय? कार्यकर्ते सगळे हे कष्ट करतात, मेहनत करतात आणि स्वतःच्या खिशातला पैसा चळवळीसाठी खर्च करतात, लोकांसाठी या ठिकाणी आंदोलन करतात, वेळ देतात. आणि म्हणून मित्रांनो, या प्रसंगी मी एवढंच बोलेन की आपले महत्वाचे जे विषय आहेत, घरकुल आहे, गायरान जमीन आहे, पोट खराब आहेत, त्याच्यानंतरचे जे भ्रष्टाचाराचे या ठिकाणी विषय सांगितलेत, तर तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या भागामध्ये भ्रष्टाचाराचा काय बोलायचं त्याच्याबद्दल? कळस आहे, कळस. रस्ता नसताना देखील रस्त्याची बिलं काढलेली, रस्ताच नाही. डांबरी रस्ता रेकॉर्डवरती बिलं काढलेत. त्याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार तुमच्या या भागामध्ये आहे. तुम्हाला तो धसाच लावा लागणार आहे. तुम्हाला आमिषे दाखवली जातील, फोन येतील. दिलीपने सांगितलं सर मला फोन यायला सुरुवात झाली. काय दिलीप? अरे हा दिलीप वडार समाजाचा पोरगा तुम्हाला आंदोलनाला यावं लागलंय. हा विधानसभेला उभा होता, विधानसभेला तुम्ही याला मतं नाही दिली, C500 विकलात तुम्ही सगळेजण. दिली कुणाला ते दादा भाऊ अण्णा काकाला मतं दिली. आता जा बरं विचारून पाहतोय का तुम्हाला चुका तुम्ही केल्यात? आणि मग त्यांना वाटतं की यांचे मतं विकत घेता येतात. 5 वर्ष यांना भेटलो काय, नाही भेटलोय काय, काम केलंय काय, नाही केलंय काय, काय फरक पडत नाही. मित्रांनो, माझी विनंती, या ठिकाणी आलोय आपण, जेवढे कुणी आले असतात त्यांनी आता प्रतिज्ञा केली पाहिजे, शपथ घेतली पाहिजे लेकरा बाळांची की त्या हरामखोरांनी पुढच्या काळामध्ये आम्ही मतदान करणार. कुणी येत नाही तुमच्या मदतीला, तुमच्या हाकेला कुणी येणार नाही, भेटणार नाही तुम्हाला. जी माणसं तुमच्यासाठी लढतात त्यांच्या सोबत राहा. तो प्रश्न सुटेपर्यंत मी स्वतः तुमच्या सोबत आहेत, अध्यक्ष आहेत. सोबतच्या प्रसंगी बोलतो, पुन्हा एकदा तुम्ही तुमच्यातली जे जिवंत करणं, संघर्ष करणं, रस्त्यावरती येणं, हे खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्षण आहे असं बाबासाहेब म्हणाले होते. बाबासाहेब म्हणाले होते, जागृतीचा विस्तार विजू देऊ नका, तो कायम ठेवत ठेवा. हे असं ठेवत ठेवावं लागणार आहे. कारण वरती तुमच्या विरोधी सरकार बसलंय, जे सत्तेत आहे ते तुमच्या विरोधात नाही. आता आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की अदानी कंपनी आलेली आहे. मित्रांनो, एक मिनिट, इथं SC/ST समाजाचे लोक आहेत, आदिवासी आहेत आणि अस्पृश्य समाजातले लोक आहेत. संविधानाने आम्हाला हक्काधिकार देत. गावातली जर ग्रामपंचायत तुमची गावरान जागा असेल, ती जर एखाद्या कंपनीला द्यायची असेल, एखाद्या भांडवलदाराला द्यायची असेल, तर तुम्ही स्पेशल विषयासाठी SC आणि ST लोकांची ग्रामसभा घेऊ शकतात. ती ग्रामसभा घ्या, त्याच्यात ठराव घ्या की आमच्या गावातली ही गायरान जमीन आम्ही कोणत्याही कंपनीला देणार नाही, की आम्ही इथे मूळ निवासी आहोत, आमच्या फंडामेंटल राईट्स मध्ये. आम्हाला माहितच नाही काही, आम्हाला कळू देत नाही, म्हणून मला व्हिडिओ लागतोय. या व्हिडिओने किती ग्रामसभा घेतात, विशेष ग्रामसभा, गावची सभा नाही. गावच्या ग्रामसभेमध्ये तुम्हाला बोलू दिलं जात नाही, एका कोपऱ्यात बसवलं जातं. तुम्ही मागणी केली पाहिजे सहाय्य करून, आमच्या लोकांची ग्रामसभा घ्या, SC आणि ST समाजाची. मग बघा बरं त्या व्हिडिओला, मला त्यांना ते विचारायचंय, घेता येते की नाही. सुरुवातीला उत्तर देतात, घेता येत नाही, लेखी दे, कशी देत नाही ते, मग लावतो कामाला आम्ही तुम्हाला सगळे. आम्ही आता एकच लढाई करणार नाही रस्त्यावरची, आम्ही आता कायद्याची पण लढाई करणार आहोत. जर रस्त्यावरची लढाई केली असती तर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नसता. कायद्याची लढाई केली, कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टामध्ये गेलो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या फडणवीस गृहमंत्र्याला नाक घासायला लावलं, नाक
तुम्हाला चांगला माहिती आहे, पुढच्या काळामध्ये दिलीप या तालुक्यात काम करत असताना कुणी अधिकारी नडला तर त्याला कसं नीट करायचं सुतासारखं ते एवढ्याच्या प्रसंगी बोलतो. प्रत्येक महिन्याला तुम्ही बोलवलं तर मी वेळ द्यायला तयार आहे. इथंच येऊन बसू राहुटी टाकून आमच्या प्रश्नांचं काय झालं, काम नाही अधिकाऱ्यांना. बघूया आपण काय काम करत नाही. आपले प्रश्न आपल्याला सोडावे लागणार आहे. कुणी दादा लागतात, बाबा कुणी अण्णा येणार नाही. आपली लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. त्या लढाईसाठी आम्ही तुमच्या सोबत आहेत. एवढं त्या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही सकाळपासून या ठिकाणी या मोर्चाला आलेला आहात. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि रावसाहेबांना विनंती करतो की रावसाहेब 7 तारखेला निवेदन दिलं, या अनुषंगाने आपण काय काय केलं आमच्या या सगळ्या मोर्चेकऱ्यांना संबोधित करावं अशी तुम्हाला विनंती करतो.